किंवा आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सूचना येतात, जर आता तुम्ही सामना सुरू नाही केला तर 4 षटकांचा सामना आहे तो 3 षटकांचा करण्यात येईल. क्रिकेटच्या या खेळामध्ये आपण बघितलं तर अनेक वेगवेगळ्या मंचावरती आयोजक आपण पाहतोय. शैलेशजी पाटील आणि पराग पाटील. आता पराग पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ट्रिपल एच चे मास्टर माइंड आहेत. बिहाइंड द कर्टन, पडद्यामागचे सूत्रधार. शैलेश पाटील एक दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व. सामना सुरू करा, सामना सुरू करा. 5:50 झालेत. त्याला बॅटर आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी कंपल्सरी असणं गरजेचं आहे. दिवसभरामध्ये ट्रिपल एचच्या संपूर्ण टीम, चेंबूर टीमचा 12th मॅन नाहीये. एक्स्ट्रा खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. साई चॅम्पियनशिप 2024 क्रिकेटचा महासंग्राम. चौकार षटकारांची आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघदा शब्दातलं समालोचन, दर्जेदार आयोजन, अत्यंत सुंदर असं थेट प्रक्षेपण. साई चॅम्पियनशिप 2024 चा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया. याची देही याची डोळा. आमच्या बरोबर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये भरत मोरे देखील दाखल झालेले आहेत. स्टुडिओमध्ये भरत, तुमचंही स्वागत आहे. भरत, परत या ठिकाणी तुम्ही स्टुडिओमध्ये दाखल झालात त्याबद्दल स्वागत. आपण भरतला यावेळेला मायक्रोफोनवरती पाहू शकता. येस, थँक्यू. आणि आता नावाचं भरत म्हटल्यानंतर परत यावंच लागणार आहे. तुम्ही परत येतो, उद्या पण यायचंय. मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 संघ, एका बाजूला यंताके ठाणे आणि त्याच्यासमोर असणारा जय भवानी रॉयल चेंबूर, हे 2 संघ, ज्या दोन्ही संघांचा संघर्ष जर आपण पाहिला तर खूप चांगला राहिलाय. म्हणजे असा संघर्ष त्यांनी केलाय की एका क्षणाला त्यांना सुद्धा वाटलं की आम्ही बाहेर जातो की काय, परंतु असं न होत असताना अखेरकार एकमेकांसमोर आलेले आहेत, एकमेकांसमोर खेळतात. बघूयात कोणता संघ फायनलमध्ये एंटर करतो. तमाम करोडो भारतीयांना देखील वाटलं होतं की आपण वर्ल्ड कप जिंकू की काय, प्रश्न पडला होता. 29 चेंडू 29, पण तिथून देखील आपण सामना जिंकू शकलो. त्यामध्ये बुमराह, हार्दिक पांड्या आणि त्यानंतर सूर्याचा अप्रतिम कॅच. क्रिकेटमध्ये काही शक्य आहे आणि जिथे ते टासून भरलेली आहे. इथे दुपारच्या सत्रामध्ये तसं घडलं नाही. खरी मजा तीच आहे ना, ज्या वेळेला सर्वांना वाटत असते की तुम्ही पराभवाच्या छायात जाता, तुम्ही आता जवळजवळ हरणारच आहात आणि त्याच वेळेला तुम्ही बाउन्स बॅक करून विजयामध्ये त्या गोष्टीला कन्वर्ट करणार, ही सर्वाधिक मोठी बाब. ती वेगळीच मजा आहे. आणि अशा प्रकारचे चॅलेंजेस ऍक्सेप्ट करणं हेच खऱ्या क्रिकेटरचं एक खऱ्या क्रिकेटची ओळख असते. मैदानामधला सामना सुरू होतोय, अत्यंत महत्वाचा आहे. करण पाटील आणि सूरज उपाध्याय मैदानावरती दाखल झालेले आहेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती. बरोबर 5:52 झालेत. सातत्यानं या ठिकाणी तुम्हाला सांगितलं हा शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांसाठी. आता जर सामना सुरू नाही झाला तर आयोजक आम्हाला या ठिकाणी सांगतात 4 षटकांचा सामना 1 षटक कपात करण्यात येईल. पंच, चला दोन्ही पंच यावेळेला तुम्ही ताबा घ्या, कंट्रोल करा, सामन्याला सुरुवात करा. कारण इथे बॅड लाईट होणार नाही याची काळजी खेळाडूंनी घ्यायची, आपण पण ते या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. कारण प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट या ठिकाणी बघायचं आहे. एक्झॅक्टली, चांगलं क्रिकेट बघायचं असेल किंवा क्षेत्ररक्षण करणार संघ सुद्धा क्षेत्ररक्षण लावून बसला म्हणजे त्यांना दुसरी बॅटिंग करायची आहे. त्यामुळे KP सूरज, प्लीज आपण थोडी घाई करा. आणि मॅचच्या चर्चेकडे जावं, ज्या ठिकाणी पहिलं षटक जेरी घेऊन आला. ज्या जेरीने आतापर्यंत ठाण्यासाठी चांगली बॉलिंग केली आहे आणि चांगला स्टार्ट दिलाय. दुसऱ्या बाजूला काय तर त्यांनी रॉयल चेंबूरसाठी ज्या प्रकारे आतापर्यंत स्टार्ट दिला ॲज ओपनिंग युनिट म्हणून, ती खरोखरच वाखाणण्याजोगा प्रशंसेच पात्र आहे. आणि अशा बेस्ट वर्सेस बेस्टच्या युद्धामध्ये कोण कोणावरती भारी पडतोय हे पाहणं रोचक ठरणार आहे. बिल्कुल सही आपने कहा. और अब करण पाटिल के ऊपर दारोमदार है प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर मैदान के अंदर. सूरज उपाध्याय बहुत ही प्रतिभाशाली खिलाड़ी, एक तरफ जेरी प्रमुख गेंदबाज है, बहुत बढ़िया गेंदबाजी रही है. अब समय आपको बताऊंगा 5:53 का समय हो गया है और पहली गेंद आ रही है. जेरी तैयार. ओ क्या बात है, जेरी ने कहा डोंट वरी, और क्या सटीक और करता ये, क्या जबरदस्त गेंद. टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. सफल वो क्या होंगे जो विश्वास रखते हैं पैरों पर, सफल वो होंगे जो विश्वास रखते हैं अपने पैरों पर. कारगर. और ये देखिए सेलिब्रेशन देखिए, ये मैजिकल बॉल था. क्या बात आहे. एका क्षणाला वाटले राहुल चौधरी आहेत की काय कबड्डी मधले, ज्या प्रकारचा त्याने शब्द ठोकलाय असं वाटलं की राहुल चौधरी आलाय की काय.
आतमध्ये येणारा चेंडू तर पहा, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू, बॅट आणि पॅडमधलं अंतर किती ओळखलं आणि त्यानंतर न चाललेला फुटवर्कला चांगल्या प्रकारे युटिलाइज केलंय आणि यष्ट्या वाकवलं गेलं. यालाच म्हणतात खरं गट्स बॉलर, चांगली गोलंदाजी. मुझे तो लग रहा है कि शिखर धवन आए हैं मैदान के अंदर. टाइफाई किया था कबड्डी में, जिस तरह से टाइफाई करते हैं उसी तरह से विकेट प्राप्त करने के बाद जेरी ने डोंट वरी कहा, पहला शिकार किया, करण को रन बनाने का मौका ले दिया और करण आउट हुए, बिल्कुल अपना खाता नहीं खोल पाए, शून्य का चश्मा पहना और डगआउट की तरफ चले गए हैं. शानदार बॉलिंग. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अर्जुन नवले मैदानाच्या आतमध्ये येतात आणि अर्जुन नवले आता ह्याच्यासमोर सुद्धा ती मोठी टास्क आहे जेरीला फेस करण्याची. पाहूया जेरी कशा प्रकारे चेंडू हाताळतोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळला गेला. मेडिकल प्रोटेक्शन आहे आणि हळूहळू पाण्यावरती जाऊन चेंडू मात्र हातामध्ये जाऊन विसावतोय. तोपर्यंत 2 धावा चपळाईनं धावून पूर्ण केल्या जातात. बघा 4 षटकांमध्ये किमान 60 धावा हे बघत असणार आहेत राहुल चंबूर संघ. परंतु इथे दुसऱ्या बाजूने जो ठाण्याचा संघ तो विचार काय करत असणार आहे, विकी बाकर ठाण्याचा संघ विचार करत असणार आहे की किमान 40च्या आतमध्ये थांबावं. बिल्कुल जेरी अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी करने के लिए और ऑन साइड पर गेंद को पुल किया, बाउंड्री पर खिलाड़ी और बिल्कुल अच्छा कैच. ऐसा लग रहा था गेंद डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ जाके बीच में वो खिलाड़ी था, सेलिब्रेशन करने का मौका. जेरी ओहो क्या बात है, क्या कमाल कर रहे मैदान के अंदर. जेरी आपने के 2 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार. जेरी ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार. दूसरी बार किया पलटवार, बहुत बड़ा शिकार, बहुत बड़ा शिकार, कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. जेरीने सांगितलं आज हवा चलेगी मेरी. काय जबरदस्त गोलंदाजी. असं नाहीये की कोणत्याही एका षटकामध्ये त्याला मोठं पडलं, मोठा धावा आला. पहिला मॅच पासून आतापर्यंत अगदी टिचून मारा जशी बुमराने केली होती ना वर्ल्ड कप मध्ये पुढे पुढे गोलंदाजी. अशी एकही मॅच नाही ज्या मॅच मध्ये बुमराला जास्त मोठे फटके आलेले आहेत. आणि जेरी तेच आपल्या संघासाठी कार्य करतो आणि जेरी कॅप्टन आहेत आणि त्यावर स्वतः पुढे लीड करत असताना खेळतात. म्हणूनच की काय त्यांच्या संघाचं गौरव यश होतं दिसतोय. नवीन फलंदाज कुणाला वाढणारे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. झोडमधला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यॉर्कर हाताळायचा होता परंतु लोअर फील्डर्स मध्ये बॅट वरती आला. एका धावेचं रूपांतर 2 धावेवरती 2 ला 3 मध्ये कन्वर्ट केलेलं नाहीये. परंतु डगआउट मध्ये एकच आवाज जातोय, काही ते तिसरा झाला असता का. बहुत बड़ा पूरे दिन की यही कहानी है. और स्कोर अगर देखें तो रन संख्या 4 रन 2 विकेट के नुकसान पर जेरी की बहुत ही सदीबी गेंदबाजी. कुणाल 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ऑफ टॉप के बाहर हवा में गेंद, बिल्कुल करीबी मामला था. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद था और भरत हमारी सांसें गले में अटकी हुई थी. डगआउट देखिए, डगआउट देखिए, डगआउट के हालात देखिए. जिस तरह से गेंद हवा में चली गई थी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद था, उनके आगे गेंद गिरी, उसके बाद में राहत की सांस लेते हुए. बहुत इंपॉर्टेंट मैच है, यहां से फाइनल की तरफ आपको जाना है और स्कोर 5 रन 2 विकेट के नुकसान पर. तो पुन्हा एकदा तीच चुकी होती जी चुकी या अगोदरच्या संघाने केली आहे. पाहूयात सूरज कशा प्रकारे फेस करतात लास्ट बॉल. ओहो बसून उभे राहून खेळण्याचा प्रयत्न, एक आगळीवेगळी ऍक्शन आहे. हा बॅटिंगचा वेगळा स्टान्स आहे. सिंगल एक मिळतीये. बघा टप्पा पडल्यानंतर कसं आतमध्ये चेंडू आला, स्टंपला अडवलं तर मिडल स्टंपवरचा चेंडू होता. पायाला लागल्यामुळे चेंडू या स्टंपवरती गेलेला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपवून 6 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या पतनानंतर टीम जय भवानी रॉयल चेंबूर या संघाच्या. बघा काय ती चूक होती. जेरीच्या चेंडूवरती जर का डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळलं असते 7, 8, 9, 10 या धावा आल्या असत्या, विकेट जागेवरती असतात, बाकी 3 षटकं ही तुम्हाला खेळण्यासाठी मिळाली असती. परंतु जेरीवरती हल्ला करणं हे अंगलट आलं. मेन टॉप ऑर्डर बॅटर हे मैदानाबाहेर गेलं. सूरज उपाध्यायचा अपघात बघता आणि इथून पुढचे येणार 3 षटकं अंडर प्रेशर खेळावे लागणार आहेत. और देखिए भरत इस मुकाबले में केवल 6 रन आए. पहले ओवर में 6 रन और बहुत इंपॉर्टेंट 2 विकेट. तो ठाणे के पास बहुत अच्छा बॉलिंग यूनिट है. 4 ओवर का यह मुकाबला है तो पहले ओवर में आगाज बहुत अच्छा हुआ ठाणे टीम का. सफल ओवर की समाप्ति भी आफ्टर 1 ओवर नाउ स्कोर 6 फॉर 2 विकेट. गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन होने वाला है. कॉम बॉक्स से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं. बल्लेबाज सूरज उपाध्याय की बात करें तो इनके पर दारोमदार रहेगा. बहुत ही प्रतिभाशाली खिलाड़ी है. सर्कल या एक बार फिर सीधी जब बाउंड्री होती है अंडरआर्म क्रिकेट में तो बहुत उम्दा बल्लेबाजी करते हैं. लेकिन इस मैच में दबाव है, बल्लेबाजों के ऊपर दबाव है क्योंकि विकेट आपके ज्यादा गिर गए हैं. और कम से कम आप कितना कह रहे हैं कि बस 60% वाले जो आंकड़ा था पिछले मैच में हमने देखा जब वो रोचक मुकाबला हुआ तब मजा आया था. अब दोनों टीमों का एक प्लान तो बना हुआ है. बल्लेबाज सूरज उपाध्याय 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. गेंदबाजी में परिवर्तन
मयूरेश अपने बॉडी पर तैयार, हवा में उछाला, बहुत ऊपर गेंद है, तारामंडल में गेंद के नीचे खिलाड़ी, घूमती भी गेंद है, गेंद हाथ में नहीं आएगी। 1 2 3 4 5, एक फुल 5 वाली, कम से कम 5 खिलाड़ी थे, कोशिश कर रहे थे, लेकिन बहुत ऊपर तारामंडल में गेंद थी, जज करना इतना आसान नाही आहे. खऱ्या अर्थानं उंचीचा फायदा आता उचलला गेलाय. चेंडू हवेमध्ये गेल्यानंतर जितका अंतर वरती राहतो तर अंधाराम क्रिकेटने 2 धावा सहजतेने पूर्ण होतात आणि त्यानंतर तिसरी त्यावेळी चान्स घेतला, त्यावेळी स्ट्राईक रोटेट सुद्धा होते. पहिला चेंडू होते मयूरेश, जो सर्वाधिक इकॉनॉमिकल बॉलर आहे, म्हणजे 4 धावा ज्याने आतापर्यंत खर्च केला दोन्ही मॅच मध्ये, 4-4 8 धावा 2 षटके मिळून आता तो गोलंदाज इथे आलाय आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा बसवल्यात. बॅटची एच अँड गन. कुणालसाठी जो घातक चेंडू आहे तोच चेंडू तो वापरला गेलाय आणि कुणाला दाखवलं तंबूचा रस्ता. यष्टरक्षकाने अचूक काम बजावले, फलंदाज बाद, अजून एका विकेटचे पतन. गॉड एक्शन रिप्ले देखिए, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी और फिलहाल इतनी दूर वाली गेंद को मिड विकेट की तरफ खेलना चाहते थे बल्लेबाज कुणाल. पहले मैच में 40 रन बनाए थे, बहुत ही शानदार और उम्दा बल्लेबाजी. इस मैच में देखिए बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा और बल्लेबाज कुणाल बेसहारा. मयूरेश का बहुत ही शानदार स्पेल है. पहले मैच में 4, दूसरे मैच में 4, तीसरे मैच में अभी तक एक गेंद में 2 गेंदों का खेल हुआ है, 3 रन दिए हैं और 90 तुली गेंदबाजी, तीखी और घातक गेंदबाजी कर रहे. रन तो नहीं दे रहे, दूसरी बात स्ट्राइक कर रहे, सबसे बड़ी बात स्ट्राइक कर रहे. दूसरा ओवर प्रगति पर है, इसको 9 रन 3 विकेट के नुकसान पर. जय भवानी रॉयल चेंबूर टीम, रोहन सालुंके न्यूमैन, सूरज उपाध्याय 4 पर बल्लेबाजी कर रहे. नाउ स्कोर 9 प्लस 3 विकेट. अपनी बॉडी मार्क पर गेंदबाज तैयार है गेंदबाजी करने के लिए. श्री साई कलेक्शन, प्रशांत शेठ शेलार आणि सिद्धेश शेठ शेलार यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी देण्यात आलेली आहे. आपल्या मनापासून आभार आमच्या संपूर्ण श्री साई चॅम्पियनशिप 2024च्या वतीने. धन्यवाद सर. आणि टाळ्यांचा गजर झालाय मंचावरती. देखिए ये मंच जो है बहुत बड़ा मंच सजा हुआ है. श्री साई चैंपियनशिप 2024 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं. बस स्कोर अगर देखें तो 12 रन 3 विकेट के नुकसान पर. ओवर दूसरा प्रगति पर मयूरेश गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट ऑन साइड पर गेंद को खेलते हैं, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, नहीं रोक पाएंगे. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4. ते शानदार चौकार आणि ह्या फक्त चौकार आलेला नाहीये, मॅच ऑन झाल्यासारखं चित्र आहे. मॅच ऑन होऊन झाल्यासारखं चित्र आणि प्रशांत सोंडे आणि त्याचबरोबर प्रशांत धुरी साहेब यांच्याकडून प्रत्येकी 10,000 रुपये म्हणजे टोटल 20,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी देण्यात आली. आपले सुद्धा मनापासून आभार समस्त श्री साई चॅम्पियनशिप 2024च्या वतीनं. आणि जशी ती देणगी अनाऊन्स केली गेली, इथे चौकार सुद्धा आला, म्हणजेच काय इथे रॉयल चेंबूर या संघासाठी एक आशेचा किरण जागा झाला. रोहन साळुंके याच्या बॅटमधून तो घणाघाती प्रहार होता सर आपण पाहतोय आणि सूरज उपाध्यायच्या बॅटमधून, माफ करा सूरजने हा फटका लगावला आणि मयूरेशवरती हल्ला बोल केलाय. जो जास्त इकॉनॉमिकल होता त्याच्यावरती हल्ला. आता दिशाहीन गोलंदाजी म्हणजे दडपण आलं आणि अतिरिक्त दापलकामध्ये ऍड होतीये. इथे आपण बघितलं तर एक हात मदतीचा दापलका दाबा 17 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मयूरेश अपने बॉडी मार्क पर तैयार. हवा में गेंद बहुत ऊपर चली गई, स्कोर लेग बाउंड्री की तरफ जा रही है. 2 रन मिलेंगे, 2 रन मिलेंगे. जब तक मैदान के अंदर सूरज है तब तक मेरे हिसाब से स्कोरबोर्ड चलता रहेगा. डबल फिगर में पहुंच चुके, 10 पर पहुंच चुके हैं. 4 गेंदों का सामना किया, 19 3 विकेट के नुकसान पर चेंबूर. सूरज को मैंने करीब से देखा, इनके पैटर्न में बहुत सारे अच्छे स्ट्रोक है, लेकिन फिलहाल समस्या यह है पॉइंट स्क्वायर लेग का जो एरिया या बिहाइंड द विकेट आप जब खेलेंगे तो आपको केवल 2 रन मिलने वाले. तो इसका मतलब है डीप स्टक कवर, वाइडिश लॉन्ग अप, लॉन्ग ऑन, मिड विकेट स्क्वायर. इसके बाद में एक बार भी काउ कॉर्नर का क्षेत्र है, वहां आपको वो रन मिल सकते, तो ज्यादा वी में खेलने की जरूरत होगी. नाही, वी शिवाय पर्याय नाही. अंधाराम सिक्सर मारे क्रिकेट तुम्हाला वी मध्येच खेळावं लागतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जागा नसते कोणती, बाकी डिक्लेअर झोन्सच असतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, आदित्य झेल खाली. आदित्य क्या ये कैच लपकेगा, यस लपक लिया, पकडलाय झेल, संपलाय खेळ. सूरज उपाध्यायचा सुद्धा खेळचा अंत. अजून एका विकेटचं पतन, 1 मोर विकेट डाऊन. बघा लेग स्टंपरचा चेंडू तो बाहेरच्या दिशेने वळत होता, पोझिशन मध्ये आले होते, परंतु पायाचा बॅलन्स थोडासा निसटला होता आणि त्यानंतर जास्तच मागे जात असताना चेंडू थोडीशी लेट खेळलात आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून हा झेल येताना पाहायला मिळतो. एक्शन रिप्ले में अगर आप देखेंगे तो बहुत पीछे चले गए थे, बकरीज के गहराई में चले गए थे बल्लेबाज सूरज उपाध्याय. 10 रन बना के बैक टू द पेबल चले गए. 2 ओवर का खेल समाप्त, स्कोर 19 रन 4 विकेट के नुकसान पर. इसी रफ्तार के साथ भरत अगर चलते रहे तो प्रोजेक्ट स्कोर दिखाई दे रहा 38. ट्रिपल एस द्वारा आप ये लाइव टेलीकास्ट देख रहे हैं इस प्रतियोगिता का. 6 कैमरे का इस्तेमाल,
रोहन सालुंके 3 पर बल्लेबाजी कर रहे। टूर्नामेंट के आयोजन करता पराग पाटिल और शैलेश पाटिल। ये छठवां संस्करण आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं। यहाँ बिल्कुल पराग पाटिल साहब और राणे साहब, ये तो बिल्कुल लगातार इनके साथ बहुत सारे लीजेंड खिलाड़ी भी हैं, हमारे मेहमान भी मौजूद हैं। श्री साई चैंपियनशिप 2024 पहले दिन की कहानी, आखिरी मुकाबला मयूरेश 1 ओवर 13 रन और 2 विकेट। क्या कहना चाहेंगे भरत, जिस तरह से मयूरेश का यह ओवर है जिसमें 2 विकेट उन्होंने चटकाए हैं? विकेट आला आणि तोच तर मोठा त्रास आहे। पार्टनरशिप बिल्ड होत नाहीये, विकेट कालांतराने येत राहिलेत आणि हे यशाचं रहस्य ठाणे संघाच्या। इथून या सामन्यामध्ये परत येण्यासाठी रोहन साळुंके आणि आनंद लोके या दोघांनाही चार्ज होणं गरजेचं आहे। इथून विकेट नाही जाणार याची काळजी घेणं गरजेचं आहे, परंतु विकेट न येता चौकार षटकांची आतिषबाजी सुद्धा अपेक्षित आहे। किमान येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 4 ते 5 हे मोठे फटके अपेक्षित असतील। तर स्ट्राईक एंडवरती रोहन आणि गोलंदाजी मार्कवरती आदित्य तिसरं षटक हाताळण्यासाठी आलं। आदित्यने छानदार 2 झेल टिपल्यात आणि त्यामुळे त्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स थोडासा बळावलेला असणार आहे। रोहनसाठी चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन विकेट, रडार मध्ये आला आणि त्याला मात्र फेकून दिलं समोरच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार। व्हाट अ शॉट, जरूरत है, बहुत इंपॉर्टेंट शॉट है। देखिए किस तरह स्ट्रोक खेला गया, आगे गेंद थी, रडार में थी, बल्ले के बीचों बीच और 3 से समान छू लिया आसमान। बल्लेबाज खड़े हैं सीना तान। वेलकम 6, 25-4 विकेट के नुकसान पर रोहन सालुंके 9 पर बल्लेबाजी कर रहे, 2 गेंदों का सामना किया है। आदित्य का स्वागत सिक्सर के साथ होगा। जैसे कि आपने चर्चा की है, कम से कम 4 या 5 बड़े स्ट्रोक चाहिए। ये अच्छी गेंद थी और ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे, पहले राउंड विकेट गेंदबाजी कर रहे, तो बिल्कुल वहां आप देख रहे वो रडार में गेंद थी, अब जाकर टर्न होते हुए गेंद और ओवर द विकेट कर रहे, गेंद को अंदर लेके आए। बहुत अच्छा एक बार फिर बॉल था 25 for 4। ये मिश्रण आहे। आदित्य या अगोदरचा चेंडू हातात असताना जिथून त्याला कट करायचा होता तिथून जिथून कट होणार आहे तिथे जाऊन फटक्याला कनेक्ट केलं, त्यामुळे तो षटकार आला होता। त्यानंतर थोडंसं मागे घेतला, बीट केलं। तिसरा चेंडू यावेळेला आतमध्ये येणारा, थोडासा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन होता, आतमध्ये येणारा चेंडू होता। रोहनच्या बॅटर प्रॉपर आलेला नाही। एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं जाते। आदित्य फेकी जरूर केली, परंतु आदित्यची ती फेकी 2 धावा रोखू शकत नव्हती। माफ करा, 3 रन, 3 धावा माफ करा, 3 धावा गए हैं। और भरत एक तरफ मैं देख रहा हूं पिछली 2 गेंदों पर चेंबूर के खेमे ने तालियां बजाई है। पहले 2 ओवर की अगर कहानी देखिए तो वहां पूरी तरह से सन्नाटा था, विकेट गिर रहे थे, लेकिन रोहन ने जान डाली मुकाबले में। एक्झॅक्टली, अतिशय चांगला खेळ इथे दाखवला गेला आणि हे सुरुवातीच्या 2 चेंडूवरच्या 3 चेंडूवरच्या तीसरी गेंद इस ओवर की, पैरों पर गेंद लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। आनंद लोके का मार का स्ट्रोक, गेंद बाउंड्री के बाद 6 रन। डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है। मैच में वापसी का बिगुल बजाते हुए आनंद और रोहन, व्हाट अ शॉट, ग्रेट बैटिंग, अंडर प्रेशर शानदार बल्लेबाजी करते हुए दोनों बल्लेबाज। स्कोर 28-4 विकेट के नुकसान पर था। अभी एक बार फिर आंकड़े बदलते हुए, खेल बदलता हुआ, भरत मौसम बदला है और बल्लेबाजों ने गियर चेंज किया है। अतिशय चांगला फटका, पायावरती चेंडू त्याला लेग फ्लिक केलं। आनंद लोके आतापर्यंत तितकी संधी मिळाली नाही। धावफलक 34 धावा, 3 चेंडू झालेत, 3 चेंडूचं अजूनही 3 बॉल झाले। बिल्कुल 4 गेंदों का खेल हुआ है। ओहो, अब दबाव, वो क्या कर रहे हैं, विकेट कीपर क्या कर रहे हैं, कुछ समझ में नहीं आ रहा। अब दिमाग काम नहीं कर रहा है। वाइड बॉल, रन आ रहे इस ओवर में, जो रन खास करके चेंबूर टीम के लिए चाहिए था। 4 गेंदों में 16 है, मोमेंटम बन रहा है बल्लेबाज। हा खरा फरक कुठे आलाय, जो समोरचा चौकार आला होता, सूरज उपाध्यायने मारला होता, तिथून थोडीशी चालना मिळाली होती, परंतु या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती लगावलेला तो षटकार या मॅचला थोडासा वेगळ्या दिशेने नेतोय। 17 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलात। शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न, आत्मदानावर चेंडू येतात, जास्त जागा बनवली होती, दुसऱ्या धावेसाठी जात आहेत का नाही, स्वतःला थांबवलंय, सिंगल धाव येईल, एकापेक्षा जास्त काही नाहीये। एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलोय 37 वरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर। अजून एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि आता चांगल्या स्थितीमध्ये रॉयल चेंबूर हा संघ येत असताना दिसतोय। आदित्य अपने बॉडी मान पर तैयार गेंदबाजी करने के लिए। इस बार घुमाव तो मिला, टप्पा खाने के बाद गेंद को उनसे पर खेल दिया मिड विकेट पर और रन लेना चाह रहे थे। रन आउट के तौर पर बल्लेबाज डगआउट की तरफ जरूर जाएंगे।
कौन से बल्लेबाज डगआउट की तरफ जाएंगे, अंपायर का क्या इशारा वो देखना बहुत जरूरी है। रोहन सोलंकी और आनंद लोके, यस जो ओवर था जिसमें सब कुछ अच्छा चल रहा था। टीवी अंपायर पद्मनाथ प्रभु जो है ना बिल्कुल उस वक्त बिजी हो जाएंगे। प्रभु जी आपके हाथ में है, अब बताइए प्रभु जी, आउट या नॉट आउट, सब कुछ आपके हाथ में है। दूध का दूध पानी का पानी होने वाला है। ट्रिपल एस द्वारा एक बार फिर ये टूर्नामेंट आप देख रहे हैं। एक बल्लेबाज तो आउट है, लेकिन कौन से बल्लेबाज आउट है या डगआउट की तरफ जाएंगे वो देखने वाली बात है। 37 पर और भरत इस ओवर में रन आए थे। ये विकेट आपको नहीं खोना था क्योंकि दोनों बल्लेबाजों ने बहुत उम्दा बल्लेबाजी की थी। क्या ये सही किया जिस तरह से वो दूसरा लेने की कोशिश की गई? पहिली गोष्ट तर तिथे एकाच्या जागी 2 धावा होत्या, 2 धावा घेणं गरजेच्या होत्या आणि ती दुसरी धाव घेण्यासाठी थोडासा आवाज कुठे ना कुठेतरी आनंदला वाटला की रिपीटचा कॉल नसेल, त्यामुळे तो थोडासा लेट झाला, विकेट आली आहे। परंतु ही विकेट इथे 2 धावा का गरजेच्या होत्या, कारण मागे सुद्धा बॅटिंग ऑर्डर मध्ये गैरही आहे। रॉयल चेंबूरमध्ये असे खेळाडू आहेत की इथून मागून येऊन सुद्धा 1-2 मोठे फटके मारू शकतात, तितकी ताकद आहे या बॅटिंग ऑर्डर मध्ये आणि त्यामुळे कदाचित ती रिस्क घेतली असावी आणि म्हणून इथे एक विकेट येते आणि त्या विकेटच्या प्रत्युत्तरामध्ये नवीन बॅटर जो पहिला मॅच मध्ये गेम चेंजर ठरला होता, त्याने मॅचला चालू केलं होतं, तो मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो। तुर्तास निर्णय पाहूयात काय येतोय, रिझल्ट काय आहे। बल्लेबाज तो आउट है, लेकिन कौन से बल्लेबाज डगआउट की तरफ जाएंगे, रोहन या आनंद, ये डिसीजन देना है। प्रभु साहब यहाँ बिल्कुल वो डिसीजन देने वाले। हे प्रभू, प्रभूंच्या हातामध्ये सगळं काही, परंतु ते कोण आहेत तर पद्मनाभ प्रभू बाबू सर यांच्या हातामध्ये हा डिसिजन सध्याच्या घडीला आमचे तिसरे अंपायर म्हणून ते कार्यरत आहेत। 37 अभी देखिए ये डिसीजन आने के बाद बल्लेबाज जो है इंतजार करे मिस्टर आनंद लोके। देखिए स्टार्ट अच्छा था, मैं तो समझ सकता हूं यहां से आपको वो अगर नई रन बन रहा है तो सिंगल भी लेते तो चल सकता था, क्योंकि अब सेट होने के लिए समय नहीं है। बल्लेबाज की बात करें तो काबिल बल्लेबाज है, एक बार फिर बल्लेबाज में गहराई है, लेकिन सेट होने के लिए समय नहीं है ना। परंतु आनंदने स्वतःचं काम कंप्लीट केले, 2 चेंडू फेस केले आणि 3 चेंडू फेस केले आणि एक षटकार त्याने दाखवला। बघा हेच तर काम करायचं तुम्हाला, जितके चेंडू मिळतील त्याच्यामध्ये 2 ते 3 ते 4 चेंडू मध्ये तुम्हाला एक मोठा फटका लावायचा आहे, ते कार्य केलं। आनंद लोके बाद झाला, चला घाई करा थोडी, आपको बाद में बल्लेबाजी करनी है। तुम्हाला मित्रांनो तुम्हाला नंतर बॅटिंग सुद्धा करायची आहे, कोणताही बॅडलाईटचा फटका तुम्हाला बसणार नाही याची काळजी घ्या। तिसऱ्या पंचाने निर्णय दिलाय, तो निर्णय कोणत्या प्रकारे बदलणार नाहीये, त्यामुळे आपण त्वरित पोझिशन मध्ये यायचं। लास्ट ओव्हर असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये कोड येतोय। हनाय कुमार मैदानाच्या आतमध्ये आलाय। विकी पैकर ठाणे, आपको बाद में बल्लेबाजी भी करनी है और मैं दरख्वास्त करना चाहूंगा चेंबूर टीम, आपकी पारी समाप्त होने के बाद सारे खिलाड़ी जल्दी मैदान के अंदर जाएंगे। फेयर क्रिकेट खेलना बहुत जरूरी है, फेयर क्रिकेट। 38 for 5, करंट डेट 12.67 का है। फिलहाल आज के दिन का ये आखिरी मुकाबला साई चैंपियनशिप 2024, इंटरेस्टिंग मुकाबला है मैदान के अंदर। और अब गेंदबाजी में परिवर्तन हुआ, स्ट्राइकर इन पर रोहन सोलंकी, इस बार लेग स्टंप के काफी बाहर गेंद। और क्या ऋषि आए गेंदबाजी करने के लिए? ऋषि आए हैं, लेकिन खुशी किसको मिली है? अपोनेंट टीम को खुशी मिली है। पहली गेंद लेग स्टंप के बाहर, 38 होता, 38 होता। स्कोर इसी के साथ देखिए बनने वाला है 41 रन 5 विकेट के नुकसान पर। बघा 38 धावा या अगोदर होत्या आणि 38 धावानंतर या पहिल्या चेंडूवरती 2+1 3 धावा, म्हणजेच म्हणतात ना किस्मतीत बहादुरों का साथ देते, तर बहादूर इनिंग झाली आहे तिसऱ्या षटकामध्ये आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा फरक या चौथ्या षटकामध्ये। मोठा फटका ऑन साईडला, परंतु तितकासा प्रभावी नाही। प्रॉपर बॅटर आलेला आहे, एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये। रोहन साळुंके तिसरी धाव घेण्यासाठी पुढे हनायला, क्या बात आहे। रोहन जरी पडला असला तरी सुद्धा हनायने आपला एंड सोडला आणि त्याला सुद्धा मजबूर केलं तिसरी धाव घेण्यासाठी। हे कळणं गरजेचं आहे, ही संघाची गरज आहे। पडतोय मैदानात, पडतोय पण एकटाच नडतोय, अत्यंत महत्वाचा सामना। 44 रन 5 विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर है। एक गेंद में 6 रन आए इस बार। हमारे अच्छा स्ट्रोक, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत छक्का, क्लास, फॅब्युलस स्ट्रोक बाय मिस्टर रोहन साळुंके, हनाय कुमार, काय जबरदस्त फटका। आणि
अर्धशतक पूर्ण आहे, संघाचं अर्धशतक पूर्ण. ज्या 60ची चर्चा होती त्या अगोदर 50 इथे आता आलेले आहेत. अवघ्या दुसऱ्याच चेंडूवरती शानदार बॅटिंगचा नजारा. 50 धावा. हॅनो कुमार पहिल्या मॅच मध्ये याने गेमला चेंज केलं होतं, दिशा दिली होती. तोच हॅनो आहे जिथून धावांना यायला सुरुवात झाली होती आणि आता तोच आहे ना मात्र आल्यानंतर आपली आग ओकत असताना. मोठा फटका पुन्हा एकदा, परंतु तितकं प्रॉपर कनेक्शन नाहीये. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव. हो इथे कोण आहे की नाही, चेंडू अगादर करेपर्यंत दुसरी धाव कंप्लीट, तिसरी साठी जातात आणि तिसरी धाव नाही घेतली आहे. आधी ते चपळाने जवळ आले, परंतु ही हा नानावाली रेस खूप चांगली होती, बघणं मजेशीर होत आहे. क्रिकेट में देखिए S9 वेट का सही इस्तेमाल होना बहुत जरूरी है. सही वक्त पर हाँ, सही वक्त पर ना कहना भी बहुत जरूरी. 52 for 5, 3 गेंद में 14 रन. एक अच्छा ओवर चेंबूर टीम के लिए. ऋषिका टाने टीम ने पहले 3 ओवर में बढ़िया प्रदर्शन किया, अच्छी गेंदबाजी की. रोहन सालुंके 15 पर खेल रहे और कुमार इस वक्त 8 पर बल्लेबाजी करते हुए. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच गेंद को ड्राइव किया. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन मुकम्मल किया. फंबल और बैट्समैन टू कम बैक पर सेकंड क्या तीसरे के बारे में सोच रहे हैं. 3 रन मुकम्मल किए हैं और अब नगाट में तालियां बज रही है. पहले 2 ओवर में यहां आवाज नहीं थी, तालियां नहीं बज रही थी, लेकिन फिलहाल मैदान के अंदर कुमार साहब आने के बाद माहौल बदला है. ही तीच कहाणी आहे. सुरुवातीपेक्षा शेवट किती महत्वाचा आहे, शेवट किती गरजेचं आहे हे सर्व चित्र दाखवणारी ही इनिंग आहे. पहिल्या 2 षटकांना तितकं काही आवाज नव्हता, परंतु उर्वरित 2 षटकांमध्ये आवाज इतका वाढलाय की मात्र त्याचा खरा दबदबा रॉयल चॅम्पियन्सचा आता मैदानात पाहायला मिळतोय. अडचणी थोड्याशा वाढलेल्या विकेट पॅकेट ठाण्यासाठी. पुढे चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. ओहो काय शानदार झेल, ती टिपला गेला. फलंदाज बाद होतील. रोहन साळुंके यांच्या खेळीचा अंत होतो. गाव एक्शन रिप्ले में देखिए किस तरह से बल्लेबाज आउट हुए हैं. ट्रिपल एस द्वारा, ट्रिपल एस ब्रांड है और इसका एक्शन रिप्ले आपकी स्क्रीन पर. 55 for 5. बारिश, रिमझिम पडतो पाऊस तरी फिटेना क्रिकेट खेळण्याची हौस. धो पडतो पाऊस तरी फिटेना क्रिकेट खेळण्याची हौस. 12 महिने क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेट असेल, रबल बॉल क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, टर्फ क्रिकेट असेल, सातत्याने आपल्याला क्रिकेट. आता पाऊस देखील मैदानावरती दाखल झालेला आहे. हा पाऊस नाही, पॉवर हाऊस आहे. पॉवर हाऊस आहे, परंतु ती पॉवर कोणाला मिळणार, कारण सामन्याचं चित्र कदाचित बदलेल का पुन्हा एकदा. अत्यंत महत्वाचं षटक आहे आणि काही चेंडू, आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे का, शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग मधला आखिरी गेंद शेष है. 55 रन 6 विकेट के नुकसान पर. सुमेल नए बल्लेबाज, लेग स्टंप के बाहर गेंद और अंपायर क्या इशारा करने वाले हैं. गिली गेंद है, कंट्रोल नहीं हो रहा है. ऋषि आने से खुशी किसको मिली है? चेंबूर टीम को खुशी मिली है. नाही आणि जसं आपण म्हणतो ना आपल्या संघामध्ये कोण आहे कसा आहे. 19 धाबा आतापर्यंत या षटकामध्ये आलेले 5 चेंडू बाकी झालाय. पाऊस सुद्धा एक प्लेअर आहे, फक्त तो मदत कोणाला करेल माहित नाही. हा इम्पॅक्ट प्लेअर कदाचित असावा आणि तो इम्पॅक्ट होईल. येस, एक षटकाला 1000 रुपये विकी यांच्याकडून, विकी कदम यांच्याकडून एका षटकाराला 1000 रुपये बक्षीस. लेग स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर आहे, परंतु इथे 5चा इशारा 9चा आला. 9+1. बघा आता शेवटचा चेंडू टाकण्यासाठी किती विलंब लागणार आहे कोणास ठाऊक. अब ये ओवर समाप्त होने का नाम नहीं ले रहा है. स्कोर अगर देखिए 59 रन 6 विकेट के नुकसान पर. जय भवानी रॉयल टीम के खिलाड़ियों ने कमबैक किया है, बहुत ही बड़ा कमबैक है. वापसी का बिगुल बजाया है. 5 गेंदों में 20 रन खर्च किए ऋषि ने. अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, सामना करेंगे इस वक्त सुमेल. बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी, इन्होंने एंजॉय किया, बहुत अच्छी पारी. 11 रनों के 4 गेंदों का सामना किया. इस बार ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, लेकिन क्या गेंद स्टंप की तरफ जा रही है. स्टंप के ऊपर टकराते भी आखिरी गेंद पर विकेट जरूर मिला है और देखिए किस तरह से विकेट गिर गया. बहुत अच्छी गेंद मिड स्टंप पर टकराई, ज्यादा अक्रॉस चले गए. ऑन साइड पर खेलने का प्रयास, काफी क्रीज के गहराई में चले गए थे. सुंदर गेंद ऋषि द्वारा, अच्छा फिनिश किया. खास करके आखिरी गेंद पर विकेट प्राप्त किया. 24 गेंदों में जीतने के लिए बरस 60 रनों की जरूरत है. विकी पैकर्स ठाणे
और दूसरी तरफ आप चेंबूर की टीम देख रहे हैं। करण पाटिल आज अपना खाता नहीं खोल पाए, सूरज उपाध्याय ने बनाए 10 रन 5 गेंदों का सामना किया, मयूरेश ने बहुत इंपॉर्टेंट विकेट प्राप्त किया, आदित्य का शानदार कैच, अज्जू की बात करें तो 2 रन 2 गेंदों का सामना किया, जेरी ने बहुत इंपॉर्टेंट विकेट लिया, आदित्य का दूसरा कैच, कुणाल की बात करें 3 गेंदों में 3 रन, मयूरेश का दूसरा शिकार, मनीष का शानदार कैच, रोहन सालुंकी की बात करें तो 6 गेंदों में 15 रन, बहुत इंपॉर्टेंट पारी, आदित्य ने तीसरा कैच लपका, ऋषि ने विकेट प्राप्त किया और आनंद लोग रन आउट हुए हैं। तो एनॉय जिन्होंने किया एंजॉय 59 रन स्कोरबोर्ड पर है, जेरी 1 ओवर 6 रन 2 बहुत महत्वपूर्ण सफलता, मयूरेश 1 ओवर 13 रन 2 विकेट, आदित्य 1 ओवर 18 रन कोई सफलता नहीं है, ऋषि 1 ओवर बहुत महंगे साबित हुए, यहां से चेंबूर को कमबैक करने का मौका मिला। एक फाइटिंग टोटल है आपके स्क्रीन पर 59 रन स्कोरबोर्ड पर है, जिसमें मिस्टर इस्टा की बात करें तो 11 रन, ये नेल्सन आंकड़ा जो है ना, एक खिलाड़ी यहां बिल्कुल वो डबल फिगर में मिस्टर इस्टा, आप देखिए 11 रन है तो 59 विकेट के नुकसान पर है, 60 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए, 60 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त है? वो आने वाले 24 गेंदों की अद्भुत कहानी भरत के साथ में प्रशांत बारी बारी मराठी और हिंदी में आपको सुनाएंगे। जास्त वेळ घेऊ नका, चला बॅटर मैदानावरती आता बरोबर घड्याळमध्ये आपण पाहू शकता इथे वेळ झालेली आहे 6:20 झालेत, सगळं काही थांबवता येईल, वेळ नाही थांबवता येणार मित्रांनो, सूर्य मावळतीला निघालेला आहे, 24-60 मी भरत तुमच्या दिशेने येतो, अत्यंत महत्वाचा सामना, 2 षटकामध्ये संघर्ष करणारा संघ 60 पर्यंत पोहोचलाय, 60 पर्यंत पोहोचायचे, 15च्या सरासरीने धावा बनवायच्यात, तितकं अवघड नाहीये, सोपंही नाहीये। आता दोन्ही संघ किती ताकदवर आहेत ते सर्वांना माहित आहे, कारण सकाळपासून त्यांचा खेळ सुद्धा चांगला राहिला, तुर्तास उद्याचा दिवस कसा असणार आहे, उद्या तोडफोड मुकाबले असणार आहेत, पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत घमासान पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल, आणि त्यामध्ये पहिला सामना ठीक 9 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल, याची जर नोंद घ्या, जर ते ऐकत असतील तर 9 वाजता कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे पहिला चेंडू हाताळला जाणार आहे, जे कोणी संघ उद्या खेळणार आहे पहिली मॅच त्यांनी हे लक्षात ठेवा, त्या व्यतिरिक्त बाकी संघ त्यांनी त्यांच्या बळावरती यायचंय, माहीम पॅकर्स माहीम विपक्ष तनिष्का श्री जॉर्ज 11 या 2 संघांमध्ये पहिली मॅच होईल, दुसरी मॅच अधिराज सत्यविनायक कामोटे विपक्ष मुकेश रॉयल चेंबूर या 2 संघांमध्ये, त्यानंतर रॉयल चेंबूर डिंगडॉंग कल्याण विपक्ष डेव्हिड असोल्पा पॅकर्स या 2 संघांमध्ये तिसरी मॅच आहे, आणि त्यानंतर R1 स्पोर्ट्स कल्याण विपक्ष ओमकार मलाड या दोन्ही संघ, या 8 संघांना विनंती आहे आपण दिलेल्या वेळेवरती या ठिकाणी तुमचा संघ पुन्हा उपस्थित असणं गरजेचं असणार आहे, उद्याचा अंतिम दिवस आहे, फायनल डे, त्यामुळे एक मॅच अशीच वाढते, त्यानंतर बक्षीस वितरण सुद्धा असणार आहे, आणि त्यामुळे आपण दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहा हीच सर्वांकडून अपेक्षा आहे। पहिला चेंडू 9 वाजता पडेल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे, तुर्तास 24-60 या इक्वेशन मध्ये मॅच आहे, पहिली 2 षटके ही पूर्णपणे विकी पॅकेट ठाणेकडे होती, उर्वरित 2 षटके पूर्णपणे जय भवानी रॉयल चेंबूरकडे आली, आणि आता या उर्वरित 4 षटकांमध्ये कोणाच्या बाजूने केव्हा कोणता खेळ कशा प्रकारे रंगतोय फिरतोय यावरती नजर असणार आहे। सामन्याला सुरुवात होते, सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले, एका बाजूला प्रमोद आहे, दुसऱ्या बाजूला प्रशांत आहे, आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतो सॅम्युएल कोंबिन एक्सपिरियन्स प्लेअर पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय, पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर लक्कट करण्याचा प्रयत्न, परंतु बाहेर जास्तच राहिला, आणि जो पावसाचा प्रभाव म्हणतो ना आपण, तो पावसाचा प्रभाव इथे सॅम्युएलच्या गोलंदाजीमध्ये स्वतः दिसतोय। बिल्कुल सही कहा आपने, बहुत महत्वपूर्ण मुकाबला है, और आखिरी गेंद जब आ रही थी तब वो हल्की सी बूंदाबांदी हुई, अभी फिलहाल मैदान के अंदर ऑन साइड पर गेंद को खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, फुटबॉल खेलने की कोशिश, गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ आई है, 2 रन लेने का मौका, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर, स्कोर इसी के साथ अगर देखें तो रन संख्या 3 रन बगैर किसी पर नुकसान के, और सैमुअल गेंदबाजी कर रहे प्रमोद और प्रशांत की जोड़ी मैदान के अंदर, सक्सेस डिमांड दीज 6 थिंग्स, हार्ड वर्क, पेशेंस, सैक्रिफाइस, कंसिस्टेंसी, डिसिप्लिन एंड कॉन्फिडेंस, या सर्व बाबी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे जर का तुम्ही चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर। मोठा मटका उडवलाय, लोड पुन्हा प्रथम बॅटवरती घेतलाय, आणि प्रमोद मात्र फेकून दिलाय आणि दाखवून दिलाय ही मॅच कशा प्रकारे आम्ही खेळणार आहोत, चेंडू सीमारे का पार, षटकार, ब्रिलियंट बैटिंग, देखिए किस तरह स्ट्रोक खेला गया, फुल टॉस गेंद थी और बहुत बढ़िया तरीके से बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया, काउ कॉर्नर बॉडी लाइन के बाहर गेंद जाती हुई 6 रनों के लिए, अपुन का फटका 440 का झटका, प्रमोद 8 पर पहुंच चुके, स्कोर 9 पर, और दूसरा जो बॉल था खास करके दूसरी गेंद थी बहुत इंपॉर्टेंट गेंद थी, उसके ऊपर हमला किया गया, शानदार स्ट्रोक बल्लेबाज प्रमोद का, राउंड विकेट गेंदबाजी,
बढ़िया लाइन, गेंद को लैंड करना बहुत जरूरी। डायरेक्ट हिट हमेशा डेंजर होते हैं। कहानी इंटरेस्टिंग चल रही थी, रोचक बन रही है। बल्लेबाज प्रशांत को क्या शांत किया गया? बिल्कुल शांत किया गया। आसान नहीं है, एक स्टंप दिखाई दे रहा है। एक्शन दूसरे देखे, बहुत अच्छी गेंद थी और विकेट कीपर कहां भाग रहे। ओह, अच्छा थ्रो, बहुत अच्छा थ्रो था। विकेट कीपर ने कमाल किया, डायरेक्ट हिट किया, प्रशांत आउट। आणि तुम्ही उल्लेख केला त्याच्यामध्ये 440चा झटका, आणि झटका पावसामध्ये मोठा लागतो, तो वाचू देत नाही, आणि त्यामुळे कदाचित या विकेटने मोठा झटका विकी पाकेट ठाण्याला सुद्धा लागला। प्रशांत ज्याने एकही चेंडू फेस नाही केला, तो मात्र चंबूच्या दिशेने गेलाय, आणि ही अडचणी आता थोडंसं चालू होताना पाहायला मिळतात। सेलिब्रेशन करने का मौका, आपने सही कहा कि ये बहुत बड़ा झटका है, और कहते हैं ना कि जोर का झटका धीरे से लगे। इस वक्त रनआउट के तौर पर बल्लेबाज आउट, और आदित्य जिन्होंने 3 शानदार कैच रखे। फील्डिंग तो बहुत बढ़िया की, लेकिन फिलहाल शबल वाइट बॉल, डबल, सिक्सर, और उसके बाद में रनआउट का बहुत महत्वपूर्ण विकेट है। 3 गेंदों में भरत 9 रन स्कोरबोर्ड पर। 9 धावा बनल्यात। आदित्य मैदानात आलाय, आदित्यने 3 झेल जरूर टिपले, परंतु आदित्यने त्याच्या षटकामध्ये केलेली कामगिरी, म्हणजे त्याची ज्यावेळेस षटक चालू होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी झाली होती। आता त्या ज्या धावा आदित्यने खर्च केल्या होत्या त्या धावा आदित्यला बनवणं गरजेचे असणार आहे, जर का विकी पॅकर्स ठाणे संघाला या मॅच मध्ये परत यायचं असेल। कारण समोर तितकी ताकदवर बॉलिंग आहे, फिल्डिंग आहे, संघ सुद्धा ताकदवर आहे, त्यामुळे तो टिट फॉर टॅट असा सामना तुम्हाला खेळावा लागेल। बिल्कुल सही कहा आपने। शबल तैयार है गेंदबाजी करने के लिए, सामना करेंगे बल्लेबाज आदित्य, लेफ्ट हैंडर बल्लेबाज। आगे आए, गेंद को कवर की तरफ गेंद दिया कि अभी पीछे खिलाड़ी है बॉडी लाइन पर, दोनों लेने का मौका मिलेगा। देखिए बारिश में गेंदबाजी करना, विकेट के बीच दौड़ लगाना, फील्डिंग करना, ये सारी चीजें चैलेंजिंग है। 60 रनों का लक्ष्य है, स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर 4 गेंदों का खेल समाप्त हुआ है। बघा आता मोठी कसरत आहे, चेंडूला सुकून किती सुकवणार, कारण ज्याने सुकवलं जाणार आहे ते सुद्धा भिजणार आहे, म्हणजे रुमाल असो, टी शर्ट असो किंवा अजून काही असो, म्हणजे ही मोठी टास्क आहे। चेंडू टाकण्याच्या अगोदर चेंडू सुका कसा ठेवायचा याची पर्याय कशा प्रकारे खेळ केला जातो आदित्यच्या माध्यमातून। सानिल कोंबिन पुन्हा एकदा सज्ज होतो, 2 चेंडू शिल्लक आहेत, 1 मोठा फटकाला मॅच मध्ये ज्या आस्किंग रन जवळपास आणि त्याच्या पुढे जाण्याचा, पुढे नेण्यासाठी तो केलेला प्रयत्न असू शकतो। उजव्या स्टेजच्या बाहेरचा हा चेंडू, पंच पुन्हा एकदा वळतात आणि सांगतात वाईट बॉल आहे। बघा, आणि आतापर्यंत जी काही धावगती आहे ती धावगती समाधानकारक आहे, परंतु 60 चेस करत असताना तुम्हाला जर का धावाचा यशस्वी पाठलाग करायचा आहे तर तुम्हाला शेवटच्या षटकात तितकी वाट बघणं गरजेची नाहीये। तुमचा आस्किंग रन रेट 15चा जो आहे तो कधी 10चा येतोय, 10 वरून तुम्ही 8 मध्ये कधी येत आहे, 6 मध्ये कधी येत आहे याचा विचार करणं गरजेचं असणार आहे। बिल्कुल सही, बहुत इंपॉर्टेंट मुकाबला। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद ऑन साइड पर गेंद को खेल दिया, पीछे बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात था, वाइडिश लंगर पर गेंद को फील किया गया। 2 रन आप नहीं बचा सकते। 2 रनों के साथ आंकड़े बदलते हुए टोटल अगर देखें तो रन संख्या फिलहाल स्कोर बोर्ड पर 14 रन, 15 का आस्किंग रन रेट है, और 5 गेंदों में आपने 14 रन बना, 1 विकेट आपने खो दिया है। तो पहले 5 गेंदों में कहानी दोनों तरफ बनी हुई है। याच्यामध्ये 12 बनल्यात, 2 दिल्यात, याची तर चर्चा होईल ते कसं, कारण 2 वाईड आल्यात। लास्ट बॉल, शेवटचा चेंडू या षटकामधील। सानियल बघूयात कशा प्रकारे हाताळतो। ओहो, यावेळेला बॅटची एज होती की काय, बॅटची एज होती कदाचित, आणि तो चेंडू मात्र हातातून निसटला, चेंडू हातातून निसटला। केपीच्या बघा झेल सुटणं म्हणजे कॅच मॅच सुटण्यासारखं असतं। आता इथे झेल पण सुटला, एक धाव पण आली, त्या आस्किंग रनला मॅच सुद्धा केलं, पहिलं षटक संपन्न झालं, म्हणजे आता जिथून मॅच चालू झाली होती दुसऱ्या इनिंग मध्ये त्याच मोमेंटम मध्ये मॅच आहे, फक्त षटक आणि धावा कमी झाल्यात। आता येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत, आणि 18 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी। और बहुत खुशियां आई थी, दरवाजे पर दस्तक दे रही थी। आपने कहा भाई जाइए, ऐसे जाइए, लौटाने का काम किया। आपको ये कैच पकड़ना था, पकड़ो कैच, जीतो मैच। ज्यादा टीम मीटिंग ना करे। स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर 15 प्लस अपन विकेट, किसी का टारगेट आप 60 रन। बारिश जो है बहुत तेज होते भी, समय आपको ज्यादा नहीं लेना है, फेयर क्रिकेट खेलनी है, बल्लेबाज रेडी है, और कप्तान है आपके पास, तुमच्याकडे कर्णधार आहे, त्याला निर्णय घ्यायला द्या, बाकी खेळाडू चला आपापल्या जागेवरती। छाता कभी भी बारिश नहीं रोक सकता, लेकिन बारिश में खड़े रहने का एक बार फिर हौसला दे सकता है। कॉन्फिडेंस हर बार एक बार फिर देखिए, आपको मैच जीतने का एक बार जीता नहीं सकता, लेकिन जब संघर्ष कर रहे हैं ना तो वहां हौसला देख सकता है।
बारिश की बूंदाबांदी, बारिश बहुत तेज हो गई है और आफ्टर 1 ओवर नाउ स्कोर 15 प्लस 1 विकेट। प्रमोद के ऊपर दारोमदार। आदित्य बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है। अब क्या रनों की बरसात मैदान के अंदर होगी वो देखना बहुत रनों की बरसात बहुत ही जरूरी आहे, गरजेचे आहे। रनांची रनांचा बडी मारवणं गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी आता आदित्यला काही ना काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे। आणि आता 12th मॅन म्हणजे एक्स्ट्रा प्लेअर म्हणून रोल पाऊस कोणासाठी अदा करतोय तर तो रॉयल चेंबूरसाठी। आता इथे खूप मोठे साथ घेऊन आलाय, परंतु सूरज उपाध्ये याच्यासमोर आदित्यचा खेळ पाहणं सुद्धा रोचक असणार आहे। पाहूयात कशी सुरुवात केली जाते या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूची। समोर आदित्यमध्ये क्षमता आहे, वेट केलंय, वॉच केलंय अँड देन पाठवलंय आउट ऑफ द पार्क, येतोय षटकार 6 धावा। आदित्य के बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है और ये गेंद बहुत खराब थी, कमजोर थी, समय मिला बल्लेबाज को और बैकफुट पर जाके बल्लेबाज ने बल्ले के बीचों बीच गेंद को खेलते पुल किया था और पुल पावरफुल था। क्या बारिश की पहली बूंद गिरी है, अब मैदान के अंदर रनों की बरसात होगी। आदित्य वही बताते हुए 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं। सूरज की अगली गेंद, इस बार भी अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर गेंद को खेल दिया बॉडी लाइन की तरफ, खिलाड़ी बॉर्डर पर फंबल होते उसका फायदा उठाते हुए दोनों बैटर 2 रन मुकम्मल किए हैं। शानदार बल्लेबाजी करते हैं आदित्य। बारिश है, गेंद को परखना पड़ना इतना आसान नहीं है, लेकिन विपरीत स्थिति में आदित्य शानदार बल्लेबाजी, दमदार बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 23 रन 1 विकेट के नुकसान। योग्य वेळेला पाऊस घेतला। या 2 धावांच्या अगोदरचा फटका जर आपण पाहिला बॅकलिप मध्ये घेतलेला पाऊस कामाला आला आणि त्यानंतर मात्र षटकार येताना सुद्धा पाहायला मिळतो। तिसरा चेंडू आता हाताळण्यासाठी सज्ज होतात। सूरज मोठा फटका नाही, पुन्हा एकदा ऑन साइडला मेडिकेटचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, फक्त एकच धाव मिळेल। मग पाय सुद्धा खेळपट्टीवरती स्थिरावणं किंवा तितकंच मजबूत राहणं गरजेचं आहे। जर का पायामध्ये तुमच्या बळ नाहीये तर फटक्यामध्ये बळ येणं शक्यच नाही आणि त्यामुळे कदाचित इथे फटका खेळण्यासाठी अडचण निर्माण होतीये आणि एकच धाव इथे चेंडूवरती आला। 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात। येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 9 आले तर चांगल्या स्थितीमध्ये विकी पॅकर ठाण्यात दिसू शकतो, परंतु इथून पुढचा 3 चेंडूचा खेळ हा रॉयल चेंबूरसाठी सुद्धा खूप महत्वाचा है। देखिए ग्रिप तो दोनों को करना है, बल्लेबाज को भी ग्रिप करना है, मतलब आपको एक बात पे सीधी तरह से खड़े रहना है। दूसरी तरफ गेंदबाज को जब आप गेंदबाजी करें तो जो ग्रिप है, बॉल की ग्रिप है, गीली गेंद है, तो वहां उनको भी परेशानी होगी। परेशानी वैसे बारिश में दोनों के लिए है, इसलिए देखिए एक बार फिर संघर्ष मैदान के अंदर चल रहा है। 24 प्लस 1 विकेट, 24 रन 1 विकेट के नुकसान पर सूरज गेंदबाजी कर रहे हैं, सामना करके बल्लेबाज प्रमोद। बुल टॉस गेंद, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, गेंद को लॉन्ग ऑन क्षेत्र में ड्राइव किया, खराब फील्डिंग। डुबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को अगर फील्डर का सहारा बनेगा तो बात बनेगी। सूरज की रिएक्शन देखिए, सूरज की रिएक्शन देखिए, गुस्सा देखिए गुस्सा दिखा रहे हैं। लॉन्ग ऑन पर खराब फील्डिंग हुई है। ओव्हर की बात कर तो ये दूसरा ओव्हर, स्कोर 26 1 विकेट का नुकसान। गरजेचं सुद्धा मॅच इतकी गरम आहे की त्याच्यामध्ये लेज राहून चालणार नाहीये। तुमची एखादी चूक मॅच पासून तुम्हाला लांब मिळू शकते आणि म्हणूनच हे अग्रेशन, हा तो आक्रोश मैदानाच्या आत बघायला मिळालाय। यामुळे टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर वळणारा चेंडू वाईडची सांगता होतीये, अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल। बघा चांगला चेंडू होता हा, चेंडू लेग स्टंपवरती जरूर होता, परंतु जर का बॅट जास्त वेगाने आले असते बॅट चेस कदाचित घेतली असते। आप बाहेर निघून गेलाय कारण बॅट सुद्धा तितकीच संत गतीने मागून आली होती आणि म्हणून लेग स्टंपला बीट करत असताना जाणारा चेंडू पुन्हा एकदा अलग ते कापेट खेळलंय, चेंडूला अडवलंय, 1 धाव कंप्लीट। एकापेक्षा जास्त काही नाहीये। या धावा काटासारख्या टिपणार आहे ज्या वेळेला तुम्ही शेवटच्या षटकामध्ये असणार आहात। बिल्कुल इस वक्त प्रमोद ने 11 पर खेल 5 गेंदों का सामना किया है। आखिरी अंशेष दोनों के विशेष सूरज उपाध्याय 5 गेंदों में 13 रन दिए हैं, पहले ओवर में 15 रन और 15 का आस्किंग रन रेट है। बारिश की जो बूंदाबांदी, बहुत तेज बारिश हो रही थी, वो थोड़ी रुक गई है और अब मजा आएगा। बिल्कुल ये गेंद इंपॉर्टेंट है क्योंकि 15 के अवसर से आपको रन बनाने हैं। 28 स्कोर बोर्ड पर 1 विकेट आपने खो दिया। ठाणे और चेंबूर के बीच आज के दिन का सबसे बेहतर मुकाबला आप देख रहे हैं। स्ट्राइक रेट पर आदित्य 6 गेंदों में 14, स्ट्राइक रेट बहुत बेहतरीन है। बिल्डिंग में तकदीरी हो रही है। ऑफसाइड पर देखिए, ऑफसाइड पर एक खिलाड़ी दायरे के अंदर, बाकी सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है। ऑन साइड पर भी वही कहानी, अपनी बॉलिंग मार पर गेंदबाज सूरज तैयार। और मिस्टर एस्ट्रा जो है वो एक बार पे परेशान करने वाले हैं। सब कुछ चलेगा इस मुकाबले में, तालियां बज रहे कोई परेशानी नहीं है, छिट्टियां बज रहे कोई परेशानी नहीं है, गाना बज रहा है कोई परेशानी नहीं है, लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए। अगर वो बजेगा तो बैंड बाजा भी बजने वाला है। शेवटचा अंतिम चेंडू बाकी 29 वरती 1। आदित्य आतापर्यंत पेशन्स भरी पारी। सूरजसाठी हा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हातातून निसटला, करंच्या काय धाव घेतली जाते का?
हो एकदा धाव कंप्लीट केली जाते सिंगल धाव मिळतो या चेंडूवरती आणि या सिंगल निशी जर आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती होते दुसऱ्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती आहेत एका गाड्याच्या मोबदल्यात 2 षटक शिल्लक आहेत आणि धावा सुद्धा करायच्या 30 2 षटक 30 धावांचे 12 मध्ये 30 आतापर्यंत गाडी त्याच गतीने चालली ज्या गतीची अपेक्षा होती परंतु त्याच्या पुढे नाही आणि मागे नहीं त्यामुळे ही मॅच जी है ती 50-50 वाली है नो क्रैक जैक ओनली 50-50 सीसॉ नहीं है सीसॉ आप एक बार फिर वो सीसॉ की बात कर रहे हैं मैं एक बार फिर चर्चा करूंगा विकेट के बारे में मैंने एक फिल्म देखी थी उस फिल्म का नाम था धमाल उस धमाल फिल्म में वो डब्लू ढूंढने के लिए 2.5 घंटा जाता है उतना समय जाएगा तो ये मैच बनने वाला नहीं है चेंबूर आपको विकेट चाहिए ये दोनों बल्लेबाज विकेट के ऊपर खड़े अच्छी रफ्तार के साथ रन बना रहे 12 गेंद में 30 है मैच दोनों तरफ बना हुआ एक विकेट से कहानी में पलट आ सकता है समय ज्यादा न ले चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत जास्त वेळ घेऊ नका 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता कुणाला सुटले हाव कोण खाऊन जाणार आहे भाव कुठेही जाऊ नका पात्र सामन्याचा दुसरा डाव ना अजून तरी कोणाकडे भाव गेलेला नाही कारण ही मॅच तंतोतंत चालू कोणत्या प्रकारचा म्हणतात ना इकडे कधी तिकडे कधी असावाला सीन नाहीये जशी चालू पहिल्या इनिंग मध्ये होते तशीच या इनिंग मध्ये सुद्धा चला लवकर थोड़ी घाई करा भरत देखिए पहले 2 ओवर में गेंदबाजों ने डोमिनेट किया था यहां अगर देखें तो बल्लेबाजों ने डोमिनेट किया है ये थोड़ी अलग कहानी है एक विकेट बहुत इंपॉर्टेंट रहेगा चेंबूर टीम के लिए और बल्लेबाजों के लिए मंत्र रहेगा क्रिकेट डोंट थ्रो विकेट नाही आणि एक मजेशीर गोष्ट काय होती पहिल्या 2 षटकांचा खेळ पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा वेगळा होता त्यानंतर बदलला होता आता सुद्धा पहिल्या दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या 2 षटकानंतर खेळ बदलला 12 गेंदों में 30 रनों की जरूरत है सामान्य गिरीशजी खोचरेकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं वेलकम गिरीशजी आपल्या सरचं स्वागत वन ऑफ द ग्रेट प्लेयर अचूकतेचे माहेरघर एक्झॅक्टली कोचरेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं ओ जैसे मैंने चर्चा की वो मिस्टर एस्टा जो परेशान करेंगे खास करके जो आखिरी ओवर देखिए जिसमें 20 रन आए थे मिस्टर एस्टा बहुत ज्यादा थे 11 मिस्टर एस्टा है एक जो खिलाड़ी अतिरिक्त उस तरह से खेला है 12 गेंदों में 30 चाहिए अब आंकड़े बदलने वाले 12 गेंदों में 28 चाहिए खरी मॅच 11चीच आहे बिल्कुल बाकीसाठी तुम्हाला फक्त क्रिकेट खेळत राहायचंय ते 11 डिसाइड करणार आहेत की मॅच कोण जिंकणार आहे एक्स्ट्राचे रुपये धाव किती 2 काढले ना 1+1 अशा 2 धावा यावेळेला जडबदला चेंडू ऑन साइडला केल्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्हच्या रुपये चेंडूला चांगली फिल्डिंग क्या बात आहे शानदार फिल्डिंग सूरज उपाध्यायचा जो एफर्ट आहे तो खरोखरच वाखाणण्याजोगा राहिला पहिल्या मॅच पासून आपण त्याला बघतो पूर्णपणे मॅच मध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि त्या अगोदर जी मॅच खेळली होती त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणाला लावले तो दिमाग होता शानदार आणि आता पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये सुद्धा त्यांची ती फेकी बघून आपल्याला पाहायला मिळते 11-26 ची मॅच है अपनी बॉडी पार्ट पर गेंदबाज तैयार है राउंड विकेट गेंदबाजी हो रही है लेग स्टंप के बाहर गेंद जिसके एक बार फिर वो चर्चा हो रही है अंपायर ने मुंडी हिलाई और इसके बाद में एक्सरसाइज करने का मौका मिला व्हाइट बॉल का इशारा 11 गेंदे 25 कहानी बदल रही है हर गेंद के बाद और इंटरेस्टिंग रोचक मुकाबला मैदान के अंदर चलता बाप इससे पहले दोपहर के सत्र में एक पैसा वसूल मैच हुआ था अब मुझे लग रहा है कि इस मुकाबले का जो आखिरी मुकाबला इस टूर्नामेंट का जो आखिरी मुकाबला है ओ ये भी गेंद काफी ऑफ टाइम के बाहर भरत क्या हो रहा है ओ नो 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 11 गेंद में 24 चाहिए इंटरेस्टिंग ये कहानी है मैदान के अंदर पानी है और रोचक और दिलचस्प यह कहानी है और चलती अपनी जुबानी भी है बिल्कुल बस वाईट येतात WT वाला WT वाईट वेळ नाही येणार याची काळजी घेणं गरजेचं आहे बघूयात काय घडतंय ती वाईट वेळ येते किंवा वाईटची कहाणी संपतीये जर्मनला चेंडू समोरच्या दिशेने वर अ शॉट ऑफ द विनिंग शॉट ऑफ द मॅच आणि शॉट ऑफ द ओव्हर काय जबरदस्त फटका आहे या मॅचला पूर्णपणे वळवणारा षटकार यावेळेला प्रमुखच्या बॅटमधून येतो एक्शन रिप्ले देखिए क्या कड़क शॉट खेला गया था बल्ले के बीचों बीच सो ब्यूटीफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाइक वाव शाम के समय में एक बार फिर देखे शालीन अंदाज में ये शॉट खेला गया टाइमिंग देखिए एक बार फिर उसके बाद भागने की जरूरत नहीं है मारा कम घसीटा ज्यादा नाही आणि आपण विकी पाटील ठाण्यासमोर घेतोय त्या पट्ट्यातील खेळाडूंना या प्रकारचे चेंडू खेळण्याची प्रचंड चांगली जाण आहे आणि त्याच्यासमोर जर असे चेंडू टाकाल तर ही मॅच तुमची 10 चेंडू वाट बघणार नाहीये ही मॅच तुम्हाला 4 चेंडूमध्ये सुद्धा संपताना दिसू शकते तिथंच मॅचच्या दिशेने पाहूयात कशाबरोबर कमबॅक केला जातोय ही लढाई आहे प्रतिष्ठेची ही लढाई आहे उद्याच्या तिकिटाची आणि ही लढाई कोणता संघ आपल्या नावे करतोय हे पाहण्याची पाहूयात काय करतोय भरत देखिए सवाल 1 लाख का है 10 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की जरूरत है सवाल 1 विकेट का है
एक विकेट भी बहुत इंपॉर्टेंट है। ओ ये क्या हो रहा है भाई? जैसे कि मैंने चर्चा की थी, गेंद को ग्रिप करना और गेंद को एक बार फिर डिलीवर करना इतना आसान नहीं है। बाहर से बातें करना बहुत आसान है। जैसे कि आपने बल्लेबाजों के बारे में चर्चा की थी, उसी तरह से गेंदबाजों के लिए भी दिक्कत है। 10 गेंदों में 16 रन चाहिए। आणि हे पण आहे ना, वाईट चेंडू गेल्यानंतर त्रास त्याचा होत नाही, परंतु वाईट आल्यानंतर षटकार आला तर त्याचा त्रास खूप मोठा होतो आणि ती जखम लवकर भरून निघत नाही। इथे तेच घडलंय, वाईट नंतर षटकार आणि त्यानंतर पुन्हा वाईट, प्रचंड दडपणाखाली गोलंदाज। और भरत यही गेंद आपको दोबारा डालनी भी है। अब 10 गेंदों में 16 रन और एक बार फिर जो आपके पास बैंक बैलेंस है वो कम हो रहा है, तो दबाव आपके ऊपर आएगा। 44 रन, 1 विकेट का नुकसान पर 1 विकेट आपको जल्दी मिल गया, लेकिन दूसरे विकेट के लिए बहुत इंपॉर्टेंट शानदारी, खास करके बल्लेबाजों की बात करें तो आदित्य और प्रमोद के बीच ये बढ़िया लाइन है, बहुत अच्छी गेंद। डॉट बॉल जो है एक बार फिर दबाव जो है ना बल्लेबाजों के ऊपर और ज्यादा लेके जाएगी और एक बार विकेट के लिए माहौल बनाएगी। 9 गेंद 16 रनों की जरूरत है। याचं सुद्धा एक कारण आहे, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब चेंडू हाताळला। माहिती आहे आदित्यचे पाय चालत नाहीये, तो शरीरापासून लांब ठेवल्यानंतर त्याला फटका एक्झिक्यूट करणं तितकं सोपं राहणार नाहीये। त्याच गोष्टीला हेरत असताना हा निर्धाव चेंडू हाताळलाय। पुन्हा एकदा आदित्य समोर, ओहो यावेळेला चेंडू मागे जरूर गेलाय, केपीने चेंडू गॅदर सुद्धा केलाय आणि आदित्य हताश निराश मैदानाबाहेर जातो। नक्की काय घडलंय? आदित्य बिल्कुल डगआउट की तरफ आ रहे हैं। अब देखिए विकेट क्या वो बाहरी किनारा लगा या विकेट कीपर ने बल्लेबाज का काम तमाम किया? एक्शन रिप्ले देखेंगे, दूध का दूध पानी का पानी। यहां देखिए, और आदित्य बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, बिल्कुल थोड़ा यहां पहले अपील यहां किया इन्होंने और इंपॉर्टेंट विकेट। जैसे कि हम बात करते हैं 1 विकेट, क्या स्पोर्ट्स स्पिरिट नहीं, इस बार विकेट कीपर ने अपना काम किया, विकेट कीपर ने अपना काम किया। तो ये सारी इंटरेस्टिंग चीजें हैं। चर्चा और विकेट के बारे में, गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ाई क्रिकेट का रंग में भंग, विकेट गिर गया। नाही, आणि हा भंग इतका झाला की आपल्या स्टेजवर बसून कळत सुद्धा नाही नक्की काय मैदानात घडलंय। ही कॅच होती की काय होती, परंतु केपी तितका स्मार्ट आहे, त्यांनी तिथे डावचित सुद्धा घेतलं। फलंदाज बाद, आदित्य बॅक टू डिपार्ट। आणि आता ही मॅच थोडीशी वळली आहे, जी व्हेंटिलेटरची तो ग्राफ दिसतो ना आपल्याला वरखाली तशी वाली कहाणी आहे। आता हा नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यावर तितकं सोपं राहणार नाहीये, परंतु गोलंदाजाने मागील 2 चेंडूचे हाताळलेत, त्याने त्याचा कॉन्फिडन्स बाळगलेला असणार आहे। येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 1 ते 2 धावा आल्या तितका फरक पडणार नाहीये, परंतु या 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका आला, ही मॅच मोठ्या प्रमाणात बदलेल। बिल्कुल कमाल का मुकाबला मैदान के अंदर और शानदार खेल। राणे साहब आपको नहीं जाना है क्योंकि ये इंटरेस्टिंग मुकाबला चल रहा है और मैच 8 गेंदें बची हुई है, 8 गेंदों में 16 रनों की जरूरत है। घर में आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपके सोफा सेट होना चाहिए और आप अभी बल्लेबाजी करने के लिए जब 8 गेंदें हैं तो आपका माइंड सेट अच्छा होना चाहिए। नहीं, डगआउट से सेट होकर आपको बल्लेबाजी करने के लिए आना है। ही फक्त 8 नाही आहे, ही मोठी गाठ आहे। तुम्हाला सोडवण्यासाठी त्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ही जर का गाठ नाही सुटली तर मात्र तुम्हाला घरी जावं लागणार आहे, उद्या क्रिकेट मिळणार नाहीये। गाठ नहीं सुटली तो वाट लगना है। 16 रनों की जरूरत है। अपनी बॉलिंग पात पर गेंदबाज तैयार है, गेंदबाजी करे रोहन, गेंद को स्वीप किया, कम से कम 1 या 2 या 3 कितने रन लेने वाले के है, दोनों बल्लेबाज 2 रन मुकम्मल किए हैं, 2 के ऊपर निर्भर संतोष हुए बल्लेबाज। 7 गेंदें 14 रनों की जरूरत है। संघर्ष मैदान के अंदर बिल्कुल चलता बा, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, और बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में। आणि आग दोन्हीकडे बरोबरीची लागलेली आहे, आग बरोबरची लागलेली आहे, फक्त आता त्या आगीला विझवण्याचं काम कोण करतोय याच्यावरती नजर असेल। 7 मध्ये 14, 7 म्हणजे मात, कोण करेल कोणावरती। मनीष मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि प्रमोद अजूनही खेळपट्टीवर ते ठोकून आहे, ज्या प्रमोदच्या बॅटमधून एक मोठा फटका आपण बघितलाय 6 धावांचा। एक वेगळ्या स्थितीमध्ये ही मॅच येऊन थांबली आहे। हो, इथे काय घडलंय, शर्यता वेळ घेणारा चेंडू फेकीत आले, काय गरज होती का? परत एक्साइट होऊन कसं मॅच अशा स्थितीमध्ये डावचित घेण्याची संधी होती। पहा लेग स्टंपवरचा हा चेंडू आतमध्ये नाही आला, परंतु पाय लेग स्टंप जास्त बाहेर होता। पहा फेकी कशी झाली आहे, केपी मागे आनंद होते आणि खूप चांगल्या प्रकारे चेंडूला गॅदर केलंय। मॅच पुन्हा एकदा त्याबरोबर आले 6-13, चाहिए मैच होगा मेरा। अब देखते मैदान के अंदर एक जबरदस्त बैटल तो चल रहा है। एक्शन रिप्ले देखिए, एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग है और गेंद बिल्कुल पैरों पर थी, उसके बाद में एक बार थ्रो किया गया था। यहाँ देखिए
ऑन सेट पर खेलना चाहते थे, स्वीप करने की कोशिश, यहाँ खिलाड़ी बिल्कुल गेंदबाज रोहन आए, थ्रो किया, अगर यहाँ बैकअप नहीं होता तो आपका पैकअप हो जाता, बिल्कुल पैकअप हो जाता। 7 गेंदों का खेल था और समय नहीं है, समय ज्यादा नहीं है, अंधेरा बढ़ रहा है, अंधेरा बढ़ रहा है, चलिए मैच कंटिन्यू करना है। 6 गेंदों का खेल, 13 रनों की जरूरत है, किसका होगा यह मैच? एबिलिटी इज नथिंग विदाउट अपॉर्चुनिटी, अवसर के बिना काबिलियत कुछ भी नहीं है। मैं तारीफ करना चाहूंगा पराग पाटिल साहब, शैलेश जी पाटिल साहब, जिन्होंने एक बहुत बड़ा मंच आपके लिए दिया है। समय आपको ज्यादा, चला लवकर, चर्चा बहुत ज्यादा हो रही है, चर्चा होनी चाहिए, लेकिन जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है। अफगानिस्तान वर्सेस बांग्लादेश, बिल्कुल, और आपने वो पिछली गेंद बहुत अच्छी डाली है, मतलब वो मोमेंटम आपके पास, अगर चौका आता समय लेते तो चल सकता था, लेकिन इस वक्त आपने वो बिंदी गेंद, बिल्कुल बिल्कुल वो लगभग बिंदी गेंद है, क्योंकि चौका नहीं था, सिंगल आया था। बहुत समय जा रहा है, चला चला लवकर, घाई करा प्लीज। वेळेचा वापर कसा करायचा ते सुद्धा समजणं गरजेचं आहे। टीम मीटिंग खूप जास्त झाली, प्लीज आपण शेवटच्या षटकामध्ये आहात, अंधार पडतोय, पंच जरा चेतावणी द्या प्लीज। 6 गेंदों का खेल, 13 रनों की जरूरत है, क्या मुकाबला चल रहा है, बहुत ही जबरदस्त। इससे पहले दोपहर का एक ऐसा मुकाबला था जिसमें दिल की धड़कनें बहुत तेज होती और पैसा वसूल मैच, सुपर से ऊपर वाला मैच रहा था। 47 2 विकेट के नुकसान पर ठाणे और चेंबूर के बीच आज के दिन का यह आखिरी मुकाबला। सूरज की रोशनी कम हो गई है, बल्लेबाज तैयार है, दोनों बैटर तैयार है, अभी दोनों बल्लेबाज भी चर्चा कर रहे हैं। हमारे साथ चर्चा करने के लिए मिस्टर भरत है, भरत मोरे, और 6 गेंद 13। आपका दिल इस वक्त क्या कर रहा है, ठाणे या चेंबूर? नाही, ठाणे चेंबूर ही मॅच कशी संपन्न होणार याच्यावर ते लक्ष आहे। बघा एक गोष्ट, 6 चेंडू 13 धावांची करत असताना इथे मोठ्या फटक्यासाठी गेले, मॅच लवकर समाप्त होऊ शकते, परंतु मोठ्या फटक्यासाठी गेल्यानंतर मॅच तितकी लांब सुद्धा होऊ शकते। बरं, दोन्ही गोष्टी आहेत, तुम्ही कोणत्या उद्देशाने बघता या मॅचला, याच्यावरती या मॅचचा रिझल्ट असणार आहे। और त्यास एक चेंडू हाताळण्यासाठी जवळजवळ 1.25 मिनिटाचा अवधी गेलेला आहे, अजूनही चेंडू हाताळला गेला नाही। आय रिक्वेस्ट टू रॉयल चेंबूर, प्लीज अपन थोड़ी गाई करा। सलीम को बुलाया गया, सलीम को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए, और पिछला मैच बिल्कुल इनके लिए यादगार रहा है। सलीम गडकरी, खास करके ये खिलाड़ी रत्नागिरी राजापुर से आए हैं, इनके लिए भी अग्नि परीक्षा। 6 गेंदों में 13 रन चाहिए। बल्लेबाज की बात करें तो एक एंड पर प्रमोद और एक तरफ मनीष है। कमाल का मैच, दर्शक काफी संख्या में मौजूद, दर्शकों से खचाखच भरा ये मैदान। गेंदबाजी करने, गेंदबाज ओ कहा गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद पर कितने रन मिलेंगे, पहली गेंद पर अंपायर का क्या इशारा वो देखना बहुत जरूरी। पहले ये वाइड बॉल एक्सरसाइज किया, उसके बाद में 2 रन 22, बहुत सारे इशारे करने पड़ रहे हैं, बहुत सारे इशारे। 6 गेंदों में 10 चाहिए, नाही 6-10। आता मॅच बघा मॅच खरी संपन्न झाल्यानंतर जास्त तरच कधी होत नाही, ज्यावेळेला आपल्या चुकाने मॅच जाते, परंतु जर का मॅच ही दुसऱ्यांच्या चुकाने होईल त्याचा त्रास थोडासा जास्त होतो। आता 6-10 इक्वेशन आहे, पुन्हा एकदा तिथे चर्चेसाठी येत आहेत, एकमेकांमध्ये चर्चा केली जाते, नक्की कोणाला 5 रन करण्यात येईल, सलीमला थांबवलं जातंय की अजून कोणता नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय, नक्की काय करताय? समय ज्यादा नहीं लेना है क्योंकि सूरज की रोशनी बहुत कम हो गई है। देखिए मिस्टर एस्टा की हम चर्चा कर रहे थे तो पहली पारी में आए थे 11 रन, बॉलर चेंज करू शकतो, हा आयोजन कमिटीकडून निर्णय आलाय, त्यामुळे चला आपण बॅटिंग ट्रॅकवरती दोघांनी सज्ज व्हायचंय। मैच कंटिन्यू कीजिए, मैच कंटिन्यू करा, अंधार होतोय, बॉलर चेंज करू शकतो। आपकी जो एकाग्रता ना बिल्कुल इस वक्त मैच के ऊपर ज्यादा होनी चाहिए। अब 6 गेंद 10 आपके कंट्रोल में मैच है, कंट्रोल मध्ये मॅच आहे, म्हणून म्हटलं वेळेचा उपयोग कशा प्रकारे करावा हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। आधुनिक क्रिकेटमध्ये जसं तुम्ही कॅल्क्युलेशन बरोबर क्रिकेट खेळत असतात, त्या कॅल्क्युलेशनला ध्यानात ठेवता किंवा गेम मध्ये काय उलटफेर होतात त्यांना जसं ध्यानात येतात, तसं तुमच्याकडे वेळ कधी चांगली आहे कधी वाईट आहे, कशा वेळेला काय करणं गरजेचं आहे हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। द पार्ट ऑफ प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला वेळ सुद्धा आणणं गरजेची आहे। इथे वेळ कोणाची चांगली आहे हे तुम्ही परखायला हवं, और किसका अच्छा टाइम चला गया किसका बुरा, वो भी देखना बहुत जरूरी। 6 गेंद 10 चाहिए। आनंद लोकेश साहब को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए, थोड़ा सा बदलाव किया गया। बल्लेबाज की बात करते स्ट्राइकर पर फिलहाल आप देख सकते हैं इस वक्त मनीष बल्लेबाजी कर रहे, प्रमोद जिन्होंने 2 छक्के जड़े हैं। कमाल का मैच है, यहाँ कॉन्सेंट्रेशन की बहुत जरूरत, कंट्रोल अनुशासन की जरूरत है गेंदबाज के लिए। आनंद लोग गेंदबाजी करने के लिए तैयार, ऑन सेट पर लॉग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। इस ओवर की अगली गेंद, आनंद तैयार, राउंड विकेट,
और वही कहानी जो सलीम साहब ने किया वही आनंद ने किया. इससे खुशी नहीं मिलेगी आपको, अपनी टीम को खुशी मिलने वाली. 6 गेंद 9. 6-9. बघा ही मॅच पूर्णपणे आता जर म्हटलं तर 70-30 वाली बनले. रबर बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट मध्ये 6-9 तितकं अवघड आव्हान नाहीये. पाऊस सुद्धा थांबलेला आहे. मनीष समोर पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर आणि आता बॉलर चेंज करू शकत नाहीयेत. लगातार 2 वाईड आलात, अतिरिक्त धाव येते. आता ही इक्वेशन 6-8 वरती आले, म्हणजे काही न करता 5 धावा आलेल्या आहेत आणि त्या 5 धावा बक्षीस स्वरूपाच्या आहेत आणि इक्वेशन सोपी करून ठेवले. विकी पॅकर ठाणे आता थोडासा मनामध्ये कुठे ना कुठे आनंदाचं वातावरण असणार आहे. फक्त 2 विकेट गेल्यात. सेट बॅटर प्रमोद मैदानात आहे, मनीष त्याला साथ देण्यासाठी आलाय आणि दोघांना मॅच कशा प्रकारे फिनिश करायची हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहेत, कारण आता धावा या ठिकाणी करायच्यात 8. 6 गेंद 8 रनों की जरूरत है. अपने बोरिंग मार्ग पर गेंदबाज तैयार है. आनंद लोके उड़ा आसमान की तरफ, सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर कर रास्ता बनाना है. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. हम वादे नहीं इरादे लेके आए हैं. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. काय जबरदस्त फटका ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. लपेटलाय, शरीरापासून लांब होता आणि त्याला मात्र शरीरापासून लांबून खेचून स्ट्रॉंग करत असताना चेंडूला पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. आता इथे 2 धावांची फक्त गरज आहे. 5 मध्ये 2. ही मॅच सहज आणि सोपी केली आहे. आताची जी वेळची आपण चर्चा केलीत ना की वेळ कोणाची चांगली होते कोणाची वाईट होते, कदाचित ती वाईट वेळ जाऊन चांगली वेळ आली आहे. आनंद लोके पुन्हा एकदा मनीष समोर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू एका धावेसाठी खेळला गेला आणि आता फक्त बॅटच्या सहाय्याने 1 धाव येताना पाहायला मिळते आणि स्कोर लेवल 4 चेंडू 1 धाव. भरत देखिए चेंबूर का चमत्कार ही बचा सकता है. 4 गेंदों में 1 रन चाहिए और लोकेश साहब गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 59, 2 विकेट के नुकसान पर. विकेट पैकर ठाणे जीत की दहलीज पर है. बल्लेबाज मनीष और प्रमोद ने उम्दा बल्लेबाजी की है. राउंड विकेट ऑन साइड पर गेंद को खेल दिया. गेंदबाज की बॉलिंग की तरफ इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक बेधडक बॅटिंग करत विकी पॅकर ठाणेने यावेळेला अप्रतिम कामगिरी केली आणि 8 विकेटना हा सामना खिशात घातलेला आहे. अंत बला तो सब कुछ बला आणि शेवट गोड झालाय. सेलिब्रेशन करण्याची संधी या ठिकाणी विकी पॅकर ठाणेला मिळालेली आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. आजचा दिवस या ठिकाणी अत्यंत रोमांचक फिनिश आपण बघता. फिनिश तो कसा केला गेलाय, कशा प्रकारे फटका खेळला गेला. पायामधला चेंडू होता आणि मगाशी सुद्धा म्हटलं होतं विकी पॅकर ठाण्यातील बहुतेक खेळाडू या संघामध्ये खेळतात आणि त्यांना या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये. प्रमोद विजयी षटकार इथे लगावलाय आणि मॅच सहजरित्याने फिनिश करत असताना आपलं नावे केलाय हा विजय. आणि त्याचबरोबर फायनल मध्ये एंटर करणारा संघ ठरतो विकी पॅकर ठाणे. हार्ड लक टीम, जय भवानी, रॉय चेंबूर. दिवसभराचा खेळ अतिशय चांगला होता. बॅटिंग समोर आपण पाहू शकता. पहिल्या इनिंग मध्ये रोहन सावकेच्या 15 धावा, हॅना कुमारच्या 11 धावा, सूरज उपाध्यायच्या 10 धावा, आनंद लोकेच्या 7 धावा आणि त्याच्या समोर प्रमोदच्या नाबाद 25 धावा. या तोडीस तोड देणार आहेत. आदित्यची ती 15 धावांची इनिंग, मनीषने नाबाद 9 धावा, 1 षटकार महत्वाचा त्याने लगावला आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं जेरीने प्रभाव टाकला होता. मयुरेशने त्याला चांगली साथ दिली होती, परंतु ऋषीने आदित्यच्या षटकामध्ये आलेल्या त्या धावा त्रासदायक ठरल्या होत्या. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार करायचा झाला तर रोहन करात 16 वरती 1, 16 धावा त्यानं खर्च केला. सलीम गडकरी याचं षटक थांबवलं गेलं होतं आणि त्याच्या बदल्यामध्ये आनंद लोके याने हाताळलं ते षटक. थोडंसं महागड आणि शेवट करणारं षटक होतं. सॅम्युअल कोंबेने 15 धावांचं षटक, सूरज उपाध्यायने 15 धावांचं षटक. अशी संमिश्र स्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती या मॅच मध्ये. ओव्हरऑल या मॅचचा रिझल्ट पाहता मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आणि या किताबाकडे जाण्यासाठी मी घेऊन जातो सर मायक्रोफोनवरती प्रशांत आठवले सरांकडे. थँक्यू भरत. आजच्या दिवसभरात आज शेवटचा सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करेन. सी साई चॅम्पियनशिप 2024चा क्रिकेटचा महासंग्राम आणि आता गिरीश कोचरेकर यांना मी निमंत्रित करतो आहे. आपण या ठिकाणी व्हायचं. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला प्रमोद आमच्या बरोबर आहेत. 25 धावांची एक शानदार खेळी त्याने साकारली. पावसात भिजला, त्याने मैदानावरती अप्रतिम बॅटिंग केली. शेवटपर्यंत तो तळ ठोकून राहिला आणि तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलेला. या सामन्याचा हिरो ठरतोय अर्थात शानदार खेळी 25 धावांची पावशतक पूर्ण करणारा खेळाडू अर्थात मिस्टर प्रमोद. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जातो आहे. अचूकतेचे माहेरघर गिरीश कोचरेकर यांच्या शुभ हस्ते टाळ्यांचा गजर करा. ठाणे
ठाणे तुमचा आवाज येत नाही, बोला गणपती बाप्पा. प्रमोद अभिनंदन. पाऊस खलनायक ठरू शकला असं या मॅच मध्ये काय वाटतं? ज्या पद्धतीनं शेवटचा चेंडू शिल्लक असताना तो पाऊस आला, त्यानंतर रिमझिम, पुन्हा एकदा पावसाची यावेळेला जोरदार बरसात झाली आणि मग सामना अटीतटीचा झाला असं वाटत होतं का? नक्कीच. आता आमच्या पण 2 ओव्हरला पाऊस नव्हता तर आम्ही चांगले षटक टाकले, पण पाऊस जेव्हा पडतो तेव्हा बॉलरला पण डिफिकल्टीज होते बॉल ग्रीप करण्यासाठी. आमच्या कुठेतरी 2 ओव्हरला जास्त धावा गेल्या,